आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। एखाद्या कुटुंबातून वडिलांचं झालेलं जाणं असतं किंवा एखाद्या कुटुंबातून आईचं झालेलं जाणं असतं महाराज, हे कधी शब्दांमध्ये व्यक्त होत नाही। कारण तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्यानं या सृष्टीची निर्मिती केली त्या भगवान परमात्म्याला सुद्धा आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आला नाही। म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्याचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकी नंदन यशोदेचा कान्हा म्हटलं जातं। जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबारायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य उभं करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं। मग खऱ्या अर्थानं आईचं श्रेष्ठत्व असं काय आहे? कारण जगाच्या पाठीवर जे न पाहे रवी ते पाहे कवी, म्हणजे जे सूर्याला पाहण्याची दिव्य दृष्टी नाही ते एक कवी पाहू शकतो, पण या जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोणताही कवी आई आणि वडिलांवरती लिहित असताना खऱ्या अर्थानं वाक्याच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही। यापेक्षा आई वडिलांचं श्रेष्ठत्व वेगळ्या शब्दांमध्ये काय मांडावं? तुमचं माझं सोडून द्यावं, पण भगवंताला जर आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह होत असेल तर आईचं श्रेष्ठत्व हे शब्दात व्यक्त होईल। या जगात प्रत्येक शब्दाला उपमा देता येईल महाराज, पण आई या शब्दाला उपमा आणि वडील या शब्दाला उपमा कधी देता येत नाही। पण खऱ्या अर्थानं आज देण्याचा प्रयत्न करून तर पाहूया, लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न तर करून पाहू। मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे, कारण समुद्र आणि आईमध्ये मला एक साम्य दिसतं। समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या, नाहीतर गटारीचं घाण पाणी असू द्या, समुद्र सगळंच पाणी आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घेतो। आईला मुलगा ज्ञानी असू द्या नाहीतर व्यसनी असू द्या, आई दोन्ही लेकरांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते। म्हणजे आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे, पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येत नाही। कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही आपल्या अंतःकरणात साठवलं आणि गटारीचं खऱ्या अर्थानं नाल्याचं घाणपाणीही आपल्या अंतःकरणात साठवलं, पण साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं पुढच्या 2 मिनिटात खारट करून टाकलं। याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं। आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार फिटणार नाही। आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार फिटणार नाही। बालपणी मी खेळत खेळत होता जवाताना, अमृताहुने गोड पाजला तू पान्हा, अमृताहुने गोड पाजला तुझा। हे तुझ्या उपकाराने कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार फिटणार नाही, उपकार फिटणार नाही। लक्षात घ्या महाराज, जगाच्या पाठीवर आम्ही कितीही श्रीमंती कमवली तर जगातील प्रत्येकाचे पांग फेडू शकू, पण जगाच्या पाठीवर कितीही आम्ही श्रीमंत झालो तर साक्षात भगवान परमात्मा जर आई वडिलांच्या खऱ्या अर्थानं पांग फेडू शकत नसेल केलेल्या उपकारांचे, तर आम्ही कोण आहोत? अहो लक्षात घ्या, आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही, कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही साठवलं, गटारीचं घाण पाणीही साठवलं, पण साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं खारट करून टाकलं। याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं। कळून चुकलं, आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे। मग महाराज आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो, आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये जिने ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे साक्षात आई आहे। मग आईला सूर्याची उपमा दिली पाहिजे, पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं अजून 11:15 सुद्धा वाजले नाही, पण आज सूर्य एवढा तापलाय त्याच्या तापण्यामुळे बाहेर उभा असताना प्रत्येक जण आता सावलीत येऊन बसू लागलाय। आपली आई तर घरात 70 वर्षाची झालीये, पण अकारण आपल्या लेकरांवर आजपर्यंत कधी तापलीच नाही। कळून चुकलं, आई सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे। मग महाराज आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही। याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे। काय कारण आहे? लक्षात घ्या, आपल्या आईनं आपल्यावर जे 5 उपकार केलेत ना महाराज, ते साक्षात भगवान परमात्मा ही आपल्यावर कधीच करू शकत नाही। म्हणून तर संतांनी भगवंतापेक्षा आणि भगवंतानं स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या आईला दिलाय।
म्हणून तर महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात सकल तीर्थाचे धुरे जे एक माता पितरे तया सेवेशी कीर शरीर लून कीजे. तर माझे तुकोबराय सांगतात माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. म्हणजे संतांनी भगवंतापेक्षा आणि भगवंतानेही स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा जर आपल्या आईला दिलाय तर महाराज याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण? तर आपल्या आईनं आपल्यावर केलेले 5 उपकार. मग आईनं केलेला पहिला उपकार सांगतो महाराज. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपलं घोटेगाव म्हणजे हा आजूबाजूचा जो प्रदेश आहे आता वेगाने काही अंशी विकसित होणार आहे. कारण 25-30 वर्षापूर्वी पाहिलं तर पाणी आपल्याला दिसतही नव्हतं, पण आता जवळपास 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याकडे पाणी राहतं. आणि हळूहळू व्यवसायाच्या निमित्तानं आता बाहेरचे 10% तरी लोक या निमित्तानं वास्तव्याला आलेली आहे. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामानिमित्त या भागामध्ये आली. त्याला चांगली नोकरी मिळाली होती, चांगलं काम मिळालं होतं, पण राहिला मात्र भाड्यानं घर कुठं मिळत नव्हतं. 2 दिवस तो वेडापिसाहून वेड्यासारखा फिरत होता. निमूनपर्यंत जाऊन आला, पण त्याला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळालं नाही. शेवटी कोणीतरी सांगितलं दादा इथून पुढे गेलात ना तर खऱ्या अर्थानं गडाच्या बाजूला घोटेगाव आहे आणि घोटेगाव मध्ये अशी एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे, तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला. त्यानं दरवाजा वाजवला. तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं हात जोडून सांगितलं दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर कुठं मिळत नाही हो. तुमच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे, कळालं तुमची खोली मला भाड्यानं देता का? आणि तुम्ही त्याला कॉलर ताट करून सांगितलं दादा 50,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तर माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देतो. त्यानं सांगितलं दादा 40,000 रुपये डिपॉझिट आणि 4,000 महिन्याचं भाडं देतो. पाहता पाहता दुसऱ्या दिवशी तो घर सामान घेऊन आला. त्यानं 40,000 डिपॉझिट तुमच्या हातात दिलं. न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला तो तुम्हाला 4,000 रुपये भाडं देत राहिला. 1 वर्ष तुमच्या घरात तो भाड्यानं राहिला आणि 1 वर्षानंतर त्यानं निमूनला 10 गुंठे जागा घेतली आणि स्वतःचं छोटंसं घर बांधून तो कायमचं राहिला निमूनला गेला. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या या घोटेगावमधला कोणताही व्यक्ती मरेपर्यंत त्याला निमूनमध्ये जरी भेटला त्याचं पहिलं वाक्य एकच असतं दादा मी या भागात आलतो ना मला पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या घोटेगाव मधला तो देवमाणूस होता, त्यानं मला इथं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला राहायला भाड्यानं घर दिलं. विचार करा, ज्याच्याकडून आम्ही 40,000 रुपये डिपॉझिट घेतलं, ज्याच्याकडून न चुकता दर महिन्याचं 4,000 रुपये भाडं घेतलं, 1 वर्ष तो आमच्या घरात राहिला, तरी मरेपर्यंत तो आम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणताही डिपॉझिट न घेता कोणताही भाडं न घेता उलट अनंत काळा सोसून तुम्हाला आणि मला तिच्या गर्भात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली. म्हणून तर आज आपण हे संबंध जग पाहू. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आपल्या आईनं तिच्या गर्भात अनंत काळा सोसून कोणतंही डिपॉझिट आणि कोणतंही भाडं न घेता तुम्हाला आणि मला पहिल्यांदा तिच्या गर्भात पाऊल ठेवायला जागा दिली. म्हणून तर आज खऱ्या अर्थानं आपण हे संबंध जग पाहू शकलो.
त्या आईलाही देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेला पहिला उपकार म्हणजे या सृष्टीवर येत असताना तिनं कोणताही डिपॉझिट आणि भाडं न घेता तुम्हाला आणि मला तिच्या गर्भात पाऊल ठेवायला जागा दिली, म्हणून आपण हे जग पाहू शकलो. आईनं केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. अख्खा प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणाचे 2 उपप्रकार येतात. एक म्हणजे रत्नमाला विश्वकोश आणि दुसरं म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर आभाळ विश्वकोश. या दोन्हींतून कुठूनही बाळंत या शब्दाचा विग्रह करा. बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी झालं आणि शेवटी डॉक्टरांनी पूर्ण अभ्यासाने ते निर्णय घेतला, एक तर आपण बाळाला जगू शकतो, नाहीतर बाळाच्या आईला जगू शकतो. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं काय केलं पाहिजे हो. नवऱ्यानं क्षणात सांगितलं माझी बायको जगली पाहिजे. सासऱ्यांना विचारलं काय केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्मदाते आई वडीलही माहेरातून आले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं काय केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, मुलीचे डॉक्टर येईपर्यंत, मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या बरं, माझं काही होऊ द्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा काळ जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण 7व्या महिन्याच्या अगोदर आम्ही रोज जरी एमडी काय पण डबल एमडी डॉक्टरकडून जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके सम्यकपणे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफीत साधारणपणे तपासता येत नाही. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता आपण थोडा मेडिकल सायन्सचा अभ्यास करू. मेडिकल सायन्स असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं आणि मग हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे हृदयात श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतच कसं. उद्या जाऊन तुम्ही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ती आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी मला जाणीवपूर्वक तुम्हाला हे यासाठी सांगायचं आहे, तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13 तासाच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आले की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर. जर बाळ नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात. पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर पुढच्या 10 मिनिटाच्या आतमध्ये बाळ गतप्राण होतं, जागेवर मरतं, म्हणजे प्राण सोडतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे पूर्णतः गर्भात कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळेस जन्माला येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या उजव्या फुफ्फुसापर्यंत पोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूची धडक उघडते. मग डॉक्टर त्याला आपल्या हातावर पालथं घेतात आणि दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची खात्री करतात आणि त्यानंतरच आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग बाळाला जीवदान मिळतं. हे आईनं केलेलं दुसरं दान म्हणजे आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान. एखादा म्हणेल महाराज रक्तदान काय मोठी गोष्ट आहे हो, 2 ते 2.5 हजार रुपयाला आज रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, रक्तदान देऊन जर समोरच्याला जगवायचं असेल ना तर महाराज पहिल्यांदा त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. अहो विज्ञानानं आज एवढी प्रगती केली पण विज्ञानाला एक शोध आजही लावता आला नाही. आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, विज्ञानाला न उलगडलेला कोड आहे. तुम्ही कोणालाही रक्त द्या, रक्तदान देऊन जर समोरच्याला जगवायचं असेल पहिल्यांदा तुम्ही रक्तदान करण्या अगोदर एक तरी अगोदर रक्ताचा थेंब समोरच्याच्या रक्तदात्याच्या खऱ्या अर्थाने शरीरात असावा लागतो. तरच आपण दिलेल्या रक्तानं खऱ्या अर्थाने त्याला जीवनदान मिळू शकतं. पण तुमच्या माझ्या शरीरातला पहिला रक्ताचा थेंब आपल्या आईनं निर्माण केलाय. हे आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं चौथं दान म्हणजे अस्थिदान. 2 भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईन.
दोन मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले. आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल, पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही आणि मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधावाटे कॅल्शियम सुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षाचे झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळ्या करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून मरेपर्यंत 2 टन तरी पावडर चेहऱ्यावर लावतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अस्थी आणायला जातो. त्यावेळी काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. लोखंड मातीत टाकाव, 2 वर्षात गंजून त्याची माती होऊन जाते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी मला व्यासपीठाची मर्यादा माहीत आहे, पण माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती प्रथमतः मुलगा या नात्याने दंडवत अर्पित करतो आणि माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने जन्मला त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला भूक लागली तर आई मात्र काळ पाहत नाही, वेळ पाहत नाही, जागा पाहत नाही, पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेलं हे 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे 5 उपकार आपल्या आईनं आपल्यावर केलेत, म्हणून तो भगवंताच्या मूर्तीचं महत्त्वता आपल्या आईला प्राप्त झाली आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. कारण लक्षात घ्या महाराज, आम्ही प्रत्येक शब्दाचे विग्रह निर्माण करू शकतो, पण या जगामध्ये आई आणि माऊली या शब्दाचा विग्रह कधी होऊ शकत नाही. आता माऊली हा शब्द जरी मी पाहिला तर खऱ्या अर्थानं माऊली आम्ही ज्ञानोबांना म्हणतो. या जगाच्या पाठीवर संत परंपरा फार मोठी आहे. आई समजून जर घ्यायची असेल तर पुस्तक आणि खऱ्या अर्थानं कथा वाचून उपयोग नाही महाराज. आई आम्हाला वर्तमानात समजून घ्यावी लागेल. माझ्या ज्ञानोबांना माऊली म्हटलं जातं, पण ज्ञानोबांना माऊली का म्हटलं जातं? कारण माऊली या शब्दाचा जर विग्रह केला तो होतो आई. आपल्या आईला आपण आई म्हणतो. संबंध तालुक्यातील आई म्हणेल का हो? संबंध जिल्ह्यातील आई म्हणेल का हो? पण या जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तर या ज्ञानोबांना माऊलीच म्हटलं जातं. याचं कारण काय आहे लक्षात घ्या महाराज. माझ्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, ती मुळात लिहितानाच आईच्या आतड्यानं लिहिली. मग आईचं आतडं असतं कसं? आता 4 महिन्यापूर्वीचा एक प्रसंग आहे. आता कीर्तन सुरू झाल्यानंतर संध्याकाळी मागणी आणि सकाळचं काल्याचं कीर्तन म्हणून मला सातारला जाण्याचा योग आला होता. आता जर पाहिलं तर आपले संबंध महाराष्ट्रामध्ये कुपोषित तालुका जर कोणता असेल तर खऱ्या अर्थानं गुगलवरती आपण सर्च केलं तरी आता आपल्या समोर पाटण हेच तालुका येतो. आता पाटणमध्ये संध्याकाळी मागणीचं कीर्तन होतं आणि दुसऱ्या दिवशी काल्याला जायचं होतं, म्हणून एका मित्राकडे थांबलो, जो मित्र पाटणमध्ये बालकाश्रम चालवतो. सकाळची वेळ झाली, माझी निघण्याची तयारी झाली. मी त्याला सांगितलं, दादा मी निघतो. तो म्हटला, महाराज तुमच्याकडे फक्त 1 तासांचा वेळ आहे का? 1 तासामध्ये आपण माघारी येऊयात. म्हटलं ठीक आहे, आणि मी त्याच्याबरोबर निघालो. पाटणपासून 12 मैल पुढे गेल्यानंतर एक डोंगरवाजा उजव्या बाजूला टेकडी होती. गाडी खाली लावली आणि मी त्याच्याबरोबर चालत त्या टेकडीवरती गेलो. पाहिलं तर काय, त्या टेकडीवरती 8 ते 9 घरं होती आणि त्या 9 घरांमध्ये एक घराच्या अंगणाच्या आम्ही समोर गेलो. त्या अंगणामध्ये एक 6 वर्षाचं लेकरू खेळत होतं. माझ्या मित्रानं आतमध्ये प्रवेश केला, मी त्याच्या मागोमाग चालत गेलो. एक आई मात्र आपल्या चुलीवरती स्वयंपाक करत होती आणि त्याच्या बाजूला एक अंथरूण टाकलेलं होतं. त्या अंथरुणावर एक 10 वर्षाचं लेकरू मात्र झोपलेलं होतं. मी बराच वेळ त्या लेकराकडे निहाळून पाहिलं आणि मला कळून चुकलं, कुपोषणामुळे ते लेकरू मात्र अपंग झालेलं आहे, जे चालूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही. माझ्या मित्रानं जो अनाथ आश्रम त्या ठिकाणी चालवतो त्याने संस्थेची पूर्ण माहिती दिली आणि त्या माऊलीला सांगितलं, आई तुमचा हा 10 वर्षाचा मुलगा आहे ना, हा कुपोषणामुळे अपंग झालाय, तुम्ही याला आमच्या संस्थेमध्ये पाठवा. इथून पुढच्या काळात त्याचा संबंध सांभाळ आम्ही करू. आणि त्या माऊलीनं आम्हा दोघांकडेही पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू उगळला आणि तिनं बाहेर खेळणाऱ्या 6 वर्षाच्या लेकराला हाक मारली. लेकरू धावत धावत आईच्या जवळ आलं. आईनं लेकराच्या गालाचा मुका घेतला आणि डोळ्यातले अश्रू पुसत आम्हा दोघांकडे पाहत उत्तरली, साहेब तुम्हाला जर न्यायचं असेल ना, तुम्हाला घेऊनच जायचं असेल ना, तर माझं हे 6 वर्षाचं लेकरू घेऊन जा बघा. त्या अंगानं दष्टपुष्ट आहे बघा, जगाच्या बाजारात ते कसं बी टिकल बघा. पण हे 10 वर्षाचं लेकरू आहे ना, हे कुपोषणामुळे अपंग झालंय, त्याला चालताही येत नाही आणि बोलताही येत नाही.
तुम्ही 3 महिने त्याचा सांभाळ कराल, 4 महिने तुम्ही त्याची शिशू काढाल, 5व्या महिन्यात मात्र तुम्ही माझ्या लेकराला कंटाळून जाल, कारण या लेकराचा सांभाळ फक्त या आईच करू शकते. हे एक आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं. याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर कदाचित तुमच्यापैकी अनेकांच्या वाचनामध्ये 12 डिसेंबर 2018ला लोकमतमध्ये संपादकीय भूमिकेतून एक लेख छापून आला होता. कदाचित बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटेंनी तो लिहिला होता. कदाचित तुमच्या वाचनामध्ये तो आला असेल. महाराज, जर आता इथं बसलेली वयस्कर पिढी आहे, बाबा जर तुमच्या बालपणीचा काळ पाहिला तर सगळ्यात मोठा आजार आपल्याकडे उत्तरार्धामध्ये संपत आलेला कोणता असेल तर तो म्हणजे खऱ्या अर्थानं पटकीचा आजार होता, जो आता कुठंच पाहायला मिळत नाही. पण आजही महाराष्ट्रामध्ये असे काही आदिवासी पाडे आहेत ज्या आदिवासी पाड्यांमध्ये आजही असे साथीचे आजार पाहायला मिळतात. आणि यातीलच एक आजार म्हणजे खऱ्या अर्थानं हा पटकीचा. आणि हेमलकसा टेकडीवरती डॉक्टर प्रकाश आमटे असं सांगतात की 2018च्या सुमारास तो त्या भागात आला होता. आता हेमलकसा टेकडी म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर येतो तो बाबा आमटेंचा फार मोठा आश्रम. आणि त्या ठिकाणीच डॉक्टर प्रकाश आमटे म्हणजे बाबा आमटेंचे चिरंजीव एक छोटंसं क्लिनिक चालवतात. आणि त्यांनी त्या परिस्थितीचं वर्णन करणारा एक लेख लोकमतमध्ये 12 डिसेंबर 2018ला लिहिला होता. ते असं म्हणतात की पाहता पाहता हेमलकसा टेकडी जर तुमच्यापैकी कोणी जाऊन आलं असेल तर महाराज आपणास ज्ञात असेल 8 मैलाचा प्रवास तिथं आजही पायीच करावा लागतो. तिथं कोणतंही वाहन जाऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी आलेली पटकीची साथ, पटकीचा आजार आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तापाचा उच्चांक 3 दिवस वेगाने साधला जातो आणि शेवटी व्यक्ती मात्र मृत्यूच्या मगरमिठीत जातो. पाहता पाहता एक नवरा बायको, एक मुलगा 3 वर्षांचा आणि मुलीचं वय होतं 4 वर्षांचं, छोटासा परिवार. पाहता पाहता घरातल्या कर्त्या पुरुषाला पटकीनं ग्रासलं. 3 दिवसानं खऱ्या अर्थानं त्याचा देह आतून आत्मा विलीन झाला. आणि पाहता पाहता समोर प्रेत पाहिलं आणि माऊलीनं हंबरडा फोडला. अरे जगण्याचा आधार गेला, कपाळाचं कुंकू गेलं. जगावं कशासाठी? तिनं दोन्ही लेकरांना उराशी कवटाळलं आणि जीवाच्या आकांतानं ती माऊली मात्र रडू लागली. पण त्याच वेळी माऊलीनं आपल्या दोन्ही लेकरांना उराशी धरलं होतं. पण दोन्ही लेकरांकडे नजर गेली आणि तिला कळून चुकलं आपल्या दोन्ही लेकरांना तापानं ग्रासलंय. आपल्या लेकरांनाही जणू काही पटकी झाली. तिने आपल्या भाऊबंधांना सांगितलं माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधी उरकून घ्या. आणि तिथून 8 मैल दूर असणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटेंच्या दवाखान्याकडे जीवाच्या आकांतानं ती माऊली आपली दोन्ही लेकरांना कडेवर घेऊन धावत निघाली. पाहता पाहता 4 मैलाचा प्रवास पार झाला आणि त्याच ठिकाणी पाहिलं तर त्या माऊलीची डावी कुस मात्र जड झाली. तिनं नीट पाहिलं 2 वर्षाच्या लेकरांना मान टाकली होती. तिचं 2 वर्षाचं लेकरू संपलं होतं. तिनं जंगलातल्या एका झाडाच्या खाली त्या लेकराला ठेवलं. बाजूचा पालोपाचोळा त्या लेकराच्या अंगावर टाकला आणि राहिलेल्या एकुलत्या एका 4 वर्षाच्या लेकराला घेऊन जीवाच्या आकांतानं ते प्रकाश आमटेंच्या दवाखान्यात पोहोचली. डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात ज्यावेळेस त्या आईकडे माझी नजर गेली माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. कारण जणू काही आईच्या डोळ्यातले अश्रू थांबवून आता रक्ताची धार लागावी असे त्या माऊलीचे डोळे लालबुंद झाले होते. त्या माऊलीचे खऱ्या अर्थानं माऊलीने हात जोडल्याने सांगितलं डॉक्टर साहेब माझं लेकरू माझ्या जगण्याचा आधार आहे, माझं लेकरू माझा श्वास आहे, त्याला तुम्ही जगवावं ही माझी अपेक्षा आहे. आणि डॉक्टर प्रकाश आमटेंनी त्या आईला धीर दे सांगितलं आई काळजी करू नका, पण पुढचा 1 तास अत्यंत महत्वाचा. 1 तास निघून गेला आणि डॉक्टर प्रकाश आमटे बाहेर आले. डॉक्टरने सांगितलं आई बाळाची तब्येत तुमच्या व्यवस्थित आहे. तसं त्या माऊलीनं हात जोडल्याने सांगितलं डॉक्टर साहेब मला आता फक्त 1 तासांचा वेळ देता का? अशी माघारी जाते आणि 1 तासाच्या आत येते. डॉक्टर प्रकाश आमटे म्हणतात मी डोक्याला हात लावला आणि त्या आईला विचारलं आई आहेस का कोण आहेस? अगं 1 तासापूर्वी तुला माहित नव्हतं तुझा लेकरू जगेल की मरेल आणि आता तू असं म्हणते मी जाऊन येते. त्या आईनं दिलेलं उत्तर होतं डॉक्टर साहेब माझं लेकरू तुमच्या टेबलवर आहे, याला तुम्ही जगवणार याची मला खात्री आहे. पण मागे 4 मैलावरती माझं दुसरं लेकरू मरून पडलंय हो. मी जर वेळेत गेले नाही ना तर जंगलातले लांडगे कोले कुत्रे त्याला फाडून खातील म्हणून अशी माघारी जाते. त्या जंगलात एक छोटासा खड्डा घेऊन माझ्या लेकराला पुरून पुन्हा माघारी येते. हे एक आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भवती भारत. म्हणजे सृष्टीवर ज्यावेळी असुर जन्माला येतील त्यांचा सर्वनाश करण्यासाठी मी जन्म घेईल. तर दुसऱ्या बाजूला माझे 16 वर्षाचे ज्ञानोबराय सांगतात जे खळांची व्यंकटी सांडो किंवा दुरितांचे तिमिर जाऊ. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे या सृष्टीच्या पाठीवर जे खळ आहे ते खळ यासाठी खळ आहे कारण त्यांच्या अंतकरणामध्ये जी व्यंकटी म्हणजे जो वाईटपणा आहे. पण तो वाईटपणा जर दूर झाला तर राहिलेला मनुष्य हा शुद्ध आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानी व्यक्तीला ज्ञान दिलंच पण जे अज्ञानी पामर होते त्यांना सुद्धा आपल्या ज्ञानाच्या छायेखाली घेतलं. म्हणून तर ज्ञानोबराय जगाची माऊली झाले आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आईची उपाधी माझ्या माऊलींना आहे. ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं जातं. विठ्ठल लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं आईचं महत्व या जगामध्ये व्यक्त करू शकेल असा कवी नाही.
आणि पित्याचं वर्णन करू शकेल असं खऱ्या अर्थानं हृदय मात्र कोणाचं सापडणार नाही. कारण पित्याचं वर्णन करता येईल असे शब्द खऱ्या अर्थानं मराठी व्याकरणाला सुद्धा सापडले नाही. तर तुम्ही मी कोण आहोत? या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे. आई आम्हाला कीर्तनातून समजली, आई आम्हाला प्रवचनातून समजली, आई अनेक वेळा आम्हाला खऱ्या अर्थानं पुस्तकांच्या पानातून समजली, अनेक वेळा अनेक चित्रपटातून दिसली. पण या जगाची शोकांतिका, या महाराष्ट्राची तर शोकांतिका अशी आहे, या शेतकरी बापाला मात्र आजपर्यंत समजून घेण्याचा कधी प्रयत्नच झाला नाही. मी नेहमी सांगतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये सुद्धा मऊ मुलायम मायेचा घर असतो हे आम्हाला कधी समजणार नाही. त्याचप्रमाणे वडिलांच्या क्रोधाचे बाह्य रंगाने काटे पाहिले म्हणून जर आम्ही आमच्या वडिलांच्या कुशीत स्थिरावलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा मऊ मुलायम मायेचा घर असतो हे आम्हाला कधी दिसणार नाही. महाराज, खऱ्या अर्थानं वडिलांचं वर्णन काय करावं? अहो विचार करा, वडील किती दुर्लक्षित राहिले ते आजच नाही तर पुरातन काळापासून राहिले. कारण माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून रडणारी कौशल्या बसलेल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागेवर प्राण सोडणारे खऱ्या अर्थानं राजा दशरथ लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. माझं लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या ही प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला धावत घेऊन जाणारे वासुदेव लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना समाजावर स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारलंच पाहिजे म्हणून हसत देहांत प्रायचित्त घेणारे विठ्ठलपंत लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं ही भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला बळकटी देणारे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका. महाराज, खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या शेतकरी पित्याची अवस्था काय आहे? एकीकडे त्याला बाजारभावानं मारलं, दुसरीकडे त्याच्या भावानं त्याला कोर्टात नेऊन मारलं, तरी तो बाप मात्र आपल्या लेकरांसाठी जगत राहतो. एक पिता काय असतो? आज आमची मुलं वडिलांना सहज बोलून जातात, अहो काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी असं असेल ज्याला वाटत असेल ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून फक्त 3च गोष्टी कराव्यात. कळून चुकेल महाराज आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. मिडा या संस्थेच्या रिपोर्टनुसार 22 जानेवारी ते 28 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर 6332 अर्भक ही एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटलच्या बाजूच्या नाल्याच्या बाजूला ठेवून निघून गेल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्यात. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलंय, एक दिवसाच्या हॉस्पिटलच्या बाजूला जाऊन पाहावं. त्या अनाथ एका दिवसाचं लेकरू ज्याच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते, ते बाळातच ठेवलेले लेकरू जीवाच्या आकांतानं टाहो फोडत असतं. त्या नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात आणि भुकेने कासावीत झालेलं लेकरू जीवाच्या आकांतानं रडत असतं. त्या लेकराचं वय पहा, त्या लेकराचे खऱ्या अर्थानं अवस्था पहा. तुमचं माझं आजचं वय आणि तुमच्या माझ्या जीवनातला आजचा आनंद पहा. कळून चुकेल तुमच्या माझ्या पित्यानं आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय तर मी सांगतो म्हणून एक काम करा. आता येताना मी निमोनच्या मागे पाहिलं रस्त्याचं काम चालू आहे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती नवरा बायको दगडी फोडतायत आणि त्यांची 10-10 वर्षाची लेकरं सुद्धा ती फोडलेली दगडी डोक्यावरती खडी घेऊन या भर उन्हामध्ये रस्त्यावर टाकतायत. त्या लेकरांचं वय पहा, त्या लेकरांचे कष्ट पहा. आज आपल्या जीवनातला आनंद आणि आजचं आपलं वय पहा. कळून चुकेल आपल्या पित्यानं आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय त्याने फक्त एकदा जीवनामध्ये नक्की अनाथ आश्रमाला भेट द्या. अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा. आजचा आपल्या जीवनातला आनंद आणि आजचं आपलं वय पहा. कळून चुकेल आपल्या पित्यानं आपल्याला काय दिलंय. महाराज, या शेतकरी बापाची अवस्था अशी आहे, तो फक्त खऱ्या अर्थानं बाप नाही हो. खऱ्या अर्थानं एक फुंड भगवान परमात्मा विठ्ठल मी पाहिला, तो पंढरीच्या राहुळामध्ये पाहिला. आणि दुसरा विठ्ठल जर कुठं असेल ना तो तुमच्या माझ्या घरात आहे, तो तिथे विटेवर उभा आहे. हा मात्र दुःखाच्या विटेवरती आपल्या संसाराचा गाडा उडत खऱ्या अर्थानं घराच्या सुखासाठी घराच्या विटेवर उभा आहे. खऱ्या अर्थानं तो एक विठ्ठल आहे. कारण विठ्ठल या शब्दाचा जर आपण अपभ्रंश केला तर वी म्हणजे विधाता आणि विधाता. कारण लक्षात घ्या, विठ्ठल या शब्दाचा अर्थ आहे वी म्हणजे विधाता. विधाता कोण आहेत? ब्रह्मदेव. ठ म्हणजे नीलकंठ, नीलकंठ म्हणजे भगवान भोलेनाथ आणि ल म्हणजे लक्ष्मी नारायण. वी म्हणजे विधाता. तुमच्या माझ्या जीवनाचं खऱ्या अर्थानं भविष्य जर कोणी रेखाटलंय तो विधाता म्हणजे तुमचा माझा पिता म्हणजे खऱ्या अर्थानं वडील आहे. ठ म्हणजे नीलकंठ, चुकीला माफी नाही असा अजंड असणारे भगवान भोलेनाथ. तुम्ही मी चुकलो ना त्या क्षणाला शिक्षा करणारे
पण ज्या क्षणाला शिक्षा केली त्यानंतर स्वतःच्या मनाला मात्र दुःख वाटून घेणार आहे, पण आपल्या लेकरानं पुन्हा ती चूक करू नये म्हणून आयुष्यभर खऱ्या अर्थानं शिक्षेच्या मार्गातून आपल्याला घडवणारे आपल्या घरातील निलखंठ म्हणजे आपले पिता, म्हणजे आपल्या घरातील आपले वडील भोलेनाथ आहे, हे जीवनात कधी विसरू नका. ल म्हणजे लक्ष्मी नारायण, जगाचं संगोपन करण्याचं काम करतात ते म्हणजे भगवान विष्णू. तुमच्या माझ्या जीवनात तुमचं माझं वय काही असू द्या, पण कोणतंही संकट आलं तर आपल्यासमोर ढाल बनून जे उभे टाकतात ते आपले वडील असतात. ते वडील म्हणजे आपले लक्ष्मी नारायण आहे, हे कत्र आपल्या लक्षात यायला हवं. आता सध्या जर पाहिलं तर तुळशीचं लग्न होऊन 4 महिने झाले, सध्या लग्न सीजन चालू आहे. इथं जर कोणाच्या घरातल्या मुलीचं लग्न असेल ना महाराज, आमचा बाप कितीही श्रीमंत असू द्या, पण लक्षात ठेवा बँकेचं खऱ्या अर्थानं जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय, सोसायटीचा बिनव्याजी कर्ज काढल्याशिवाय आणि पतसंस्थेमध्ये जामीनकी कर्ज केल्याशिवाय तुमच्या माझ्या शेतकरी बापाच्या घरातलं लग्न सुद्धा होत नाही. ही सगळ्यात मोठी अवस्था आहे. अहो खऱ्या अर्थाने या शेतकरी बापाची अवस्था अशी आहे, कधी कधी उसाचे 5-5 लाख रुपये त्याच्या खिशात असतात, तर कधी कधी गावात भेटलेल्या पाहुण्याला चहा पाजायला 5 रुपये सुद्धा त्या बापाच्या खिशात नसतात. ही सर्वसामान्य शेतकऱ्याची अवस्था आहे. खऱ्या अर्थानं आपल्या मुलीकडे त्या बापाचं नजर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी 20 वर्षांची झाली, आता मुलीचं लग्न करायचं म्हणून तो बाप पाहुण्या रावळ्यांना सांगू लागला, दादा जर एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं. महिनाभराचा काळ निघून गेला. दुपारी 11ची वेळ होती. बापाच्या खिशातला मोबाईल वाजला. आमच्या शेतकरी बापानं खिशातला मोबाईल काढला, फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा अहो एक चांगली पार्टी आहे, मुलगा चांगलं काम करतोय, चांगल्या नोकरीला आहे, त्याचा खऱ्या अर्थानं घर वगैरे सगळं व्यवस्थित आहे, तुमच्या मुलीच्या अभिषाचं सोनं होईल बरं, उद्या मी पाहुण्यांना घेऊन घरी येतोय. त्या बापाला काय आनंद झाला, माझ्या लेकीला पाहिला पाहुणे ना. आणि तुमचा बाप मात्र धावत धावत तुमच्या आईकडे गेला आणि आईला सांगितलं, रुक्मिणी अगं उद्या लेकीला पाहिला पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेवा. पाहता पाहता दुसरा दिवस उजडला. सकाळी 11ची वेळ होती. तुमच्या घरी पाहुणे आले होते. पाहता पाहता मुलीला पाहायला आलेल्या पाहुण्यांच्या समोर साडी घालून मुलगी पहिल्यांदा त्या बापाच्या समोर आली. पहिल्यांदा बापानं आपल्या लेकीला त्या साडीत पाहिलं आणि बापाला कळून चुकलं, माझी लेक माझ्यापासून परकी होणार आहे. बापाच्या अंतकरणातून खऱ्या अर्थानं दुःखाचा पाझर फुटला, पण बापानं मात्र आपले डोळे स्मशान वैराग्यासारखे खऱ्या अर्थानं बंद ठेवले. पण त्याच वेळी मध्यस्थीनं बापाला आवाज दिला आणि आमचा शेतकरी बाप मात्र घराच्या बाहेर आला आणि मध्यस्थीनं आमच्या बापाचा हात पकडला आणि सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, तुमच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण होईल, तुमची मुलगी सुखी राहील बरं, फक्त एकच अडचण आहे, सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल. आणि या शेतकरी बापाचा अलगद हात खिशावर आला आणि बाप विचार करू लागला, अरे माझ्या लेकीचं लग्न करायचं म्हटलं तर माझं लेकरू दुसऱ्या आयुष्यात माझ्याकडे काय मागणार आहे. चांगला हॉल पाहायचं म्हटलं तर 2.5-3 लाख रुपये खर्च आहे. लेकीला दागिने बनवायचं म्हटलं तर 2.5-3 लाख रुपये जातील. पाहुण्यांचा मानपान करायचा म्हटलं तर 1-1.5 लाख रुपये जातील. किरकोळ खर्च 1,00,000 रुपये आहे. 7-8 लाख रुपये खर्च आहे. एवढे पैसे आणावेत कुठून. पण त्याच वेळी बाप मात्र विचार करू लागला, अरे माझा लेकरू तरी आयुष्यात दुसरं काय मागणार आहे, माझ्या लेकराच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे. त्याच वेळी कधी नव्हे पहिल्यांदा तुमच्या वडिलांनी तुमच्या 10वीला शिकणाऱ्या भावाला जवळ घेतलं, तुमच्या भावाचा खांदा पकडला आणि आधार घेत सांगितलं, बाप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे रे, तुझ्या ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे, तुझ्या ताईच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे बघ. आणि तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण दिवसाची रात्र करू, रात्रीचा दिवस करू, हाडाची काढं रक्ताचं पाणी करू, पण माझ्या ताईच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे. तुमच्या भावानं दिलेला आधार त्या बापाला एवढा मोठा मिळाला की बाप मात्र धावत आला आणि त्यांना घरात सांगितलं पाहुण्या रावळ्यांना, अहो पाहता काय फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही तो दिवस तुमच्या साक्षीगंधाचा आठवण पहा. ज्या दिवशी तुमचा साक्षीगंध झाला त्या दिवशी तुम्ही नवीन प्रपंचाच्या स्वप्नात रम्मान झाला होतात. पण तुमच्या वडिलांच्या जीवनातली ती पहिली रात्र होती, रात्रभर त्या बापाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. कारण खऱ्या अर्थाने एवढे पैसे जमा करून करायचे या विवेचनेमध्ये पहाटपर्यंत तो बाप मात्र विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी तो सोसायटीत गेला, पतसंस्थेत गेला, बँकेत गेला. पाहता पाहता जमिनीवर जमिनीचं मॉर्गेज केलं, पतसंस्थेमधून जामीन की कर्ज काढलं, सोसायटीचा बिनव्याजी कर्ज घेतलं आणि मुलीचं लग्न धूमधडाक्यात केलं. 1.5 वर्षांचा काळ गेला आणि अचानक कोरोना आला आणि होत्याचं नव्हतं झालं. पाहता पाहता दिवस मात्र पुढे निघून गेले. आता मार्चचा महिना गेला. याच मार्च महिन्यातली 28 तारीख होती आणि तुमचा माझा शेतकरी बाप मात्र गावातल्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता. त्याच वेळी मात्र दुरून सोसायटीच्या शिपायानं पाहिलं आणि शिपाई धावत धावत वडिलांच्या जवळ आला. वडिलांच्या हातामध्ये एक पत्र दिलं. आमच्या या शेतकरी बापानं तो चहाचा कप जागेवर ठेवला आणि ते पत्र वाचू लागला. ती सोसायटीची नोटीस होती, पुढच्या 3 दिवसात हप्त्याचे पैसे जमा करायचे होते. आणि तो बाप विचार करू लागला, अरे 3 दिवसापूर्वी बँकेतून पत्र आलं,
2 दिवसापूर्वी पतसंस्थेच्या चेअरमनचा फोन आला होता. आज सोसायटीचं पत्र आलंय, पैसे आणावेत कुठून? आणि बाप मात्र तो अर्धा चहाचा कप जागेवर सोडून धावत बाहेर निघाला. दुपारी 12च्या रणंती उन्हाची वेळ होती. या शेतकरी बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती. पण माझ्या बहिणीनं त्या दिवशी तो बाप घरी नाही आला. तो बाप धावत धावत पाहुण्या रावळ्यांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्यानं डोकं टेकवलं आणि कोठून तरी पैसे जमा करून घेऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीत गेला. चेअरमन साहेबांना हात जोडला आणि सांगितलं, चेअरमन साहेब, नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. आणि भरलेल्या पैशाची पावती घेऊन आमचा शेतकरी बाप आता एक एक पायरी खाली उतरू लागला. 3च पायऱ्या सोसायटीचा हा बाप उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल वाजला. आमच्या बापानं खिशातला मोबाईल कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उतरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे या शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझी लेक बाळतपणाला येणार आहे, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. तो बाप आनंदानं बेभान झाला आणि तुमच्या आईला सांगायचं म्हणून तो बाप मात्र घराकडे निघाला. पण माझ्या बहिणीनं तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. बाप गावातल्या चौकात आला आणि अचानक त्या शेतकरी बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला आणि तो बाप विचार करू लागला, अरे माझ्या खिशात तर 2,000 रुपये. माझ्या लेकराला सरकारी दवाखान्यात बाळतपणाला न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 5-1 तर खिशात हवे. काय करावं? तसा बाप घराकडे निघालेला. पण धावत दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला, सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला. कुठून तरी पैसे जमा होत आहेत का त्या बापानं पाहिलं. अरे दुपारी 3 वाजले त्या शेतकरी बापाला 3,000 जमा करायला. कुठून तरी त्या बापानं 3,000 जमा केले. खिशात 5,000 झाले आणि तो बाप मात्र आता घराकडे निघाला. दुपारी 3ची वेळ झाली होती. तुमच्या आईला सांगणार होता तो बाप, रुक्मिणी, अगं तुला कळालं का, तुझी लेक बाळतपणाला येणार आहे. पण जसं तुमच्या आईला सांगणार, तुमच्या आई दरवाजातच उभी होती आणि समोर जसं तुमच्या वडिलांना पाहिलं तशी ती माऊली उतरली. हो बरं झालं तुम्ही लवकर आलात, गॅसची टाकी संपली आहे. आज रविवार, संध्याकाळी 5 पर्यंत गाडी गावात असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींना आजही आठवण पहा, त्या दिवशी तुमच्या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या घाच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोट दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, पण जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होणार नाही, तुझी घ्याची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींनो आजही आठवण पहा, ते 2 महिने तुम्ही बाळतपणाला तुमच्या माहेरी होतात. तुमच्या आई तुमच्या जवळ होती. आई चुलीवर स्वयंपाक करत होती. दुखलं खुपलं तर तुम्हाला कुशीत घेत होती. पण तुमचा हा शेतकरी बाप मात्र दिवसातले 12 तास आपल्या शेतात राबत होता. दुपारी 12 वाजता जेवायला आला तर खऱ्या अर्थाने जेवण झालं की फक्त एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना तुझी, आणि डोक्यावर हात ठेवून काळजी घे म्हणायचा आणि चढ दिवशी आपल्या शेताकडे निघून जायचा. संध्याकाळी 7 वाजता घरी आला तर जेवताना विचारायचा, बाळा बरी आहे ना तब्येत, आणि पुन्हा झोपी जायचा. माझ्या बहिणीनं जगाने दुरून ती आई पाहिली. लेकराला कुशीत घेणारी आई जगाला आई मायेचा सागर वाटली, पण तो बाप मात्र जगाला निस्तेज वाटला. पण तोच तुमचा शेतकरी बाप त्या 2 महिन्याच्या काळात तुम्ही सगळे झोपल्यानंतर आपल्या खऱ्या डोक्याखालची उशी तोंडात घेऊन आपल्या हुंक्यांचा आवाज येऊ नये म्हणून उशी तोंडात घालून हमसून रडून त्या देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला दिसलाच नाही, म्हणून तर बाप मायेचा सागर. आजपर्यंत आम्ही असं कधी म्हटलोच नाही. पाहता पाहता 1.5 महिन्यांचा काळ गेला. संध्याकाळची वेळ होती, 11चा सुमार होता. आई बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवला, हो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चढदिशी उठला. सायकल असेल मोटरसायकल असेल त्या बापानं घेतली आणि 1.5 किलोमीटर दूर असणाऱ्या गावाकडे मात्र धावत निघाला. आज त्याला वाघाची भीती वाटली नाही. रस्त्याच्या कडेला उसाच्या शेताच्या कडेला जाताना चोरट्यांची भीती वाटली नाही. बाप गावात आला. तुमचा माझा हा ग्रामीण भाग, आणि ग्रामीण भाग म्हटलं की संध्याकाळी 10 नंतर दवाखान्यासह सगळी दुकानं म्हणजे स्मशान बंद. आमच्या वडिलांनी खऱ्या अर्थानं दवाखान्याच्या दरवाजावरती गेटवरती थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, पोरीचा पोट दुखतंय हो. 10 मिनिटाचा वेळ निघून गेला. डॉक्टरांनी शटर बाजूला केलं, गेट उघडला. आमचा शेतकरी बाप आत आला आणि हात जोडून सांगू लागला, डॉक्टर साहेब फक्त 10 मिनिटं भर, फक्त 10 मिनिटं भर, असा माघारी जातो आणि लेकीला घेऊन येतो. बाप माघारी आला. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि बाप मात्र दवाखान्यात आला. अरे खऱ्या अर्थानं मुलगी आत ओपीडी जात होती. तिला वेदनेची किंचाळी आली म्हणून आईच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडले. पण जगानं दुरून हा बाप पाहिला. बाप मात्र निस्तेजपणे उभा होता. जगाला तो निष्ठुर वाटला. पण तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. त्या अंतकरणातून पुटपुटलेला बाप मात्र मागे वळून आम्ही पाहिलाच नाही. म्हणून तर आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुले
लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तो एक पिता असतो जो आपल्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं अहोरात्र जगत असतो. आपल्या लेकरांच्या उभ्या आयुष्यासाठी खऱ्या अर्थानं स्वतः खर्ची पडत असतो. आनंदाच्या क्षणात आईला पुढे करत असतो, दुःखाच्या क्षणात मात्र ढाल बनून उभा ठाकत असतो. खऱ्या अर्थानं तो एक पिता असतो जो आयुष्य आपल्या लेकरांसाठी जाळत असतो, लेकरांच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत करत असतो. खरं तो बाप नसतो, तो खऱ्या अर्थानं या पंढरीचा दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात विठ्ठल असतो.